भावाशी भांडण करून सगळे झोल करून आपण हे पास मिळवले आणि तू घेऊन जाणार सईला. ऑफकोर्स. अरे ऑफकोर्स काय ऑफकोर्स. अरे त्या पॉप शोला जायचं आणि मस्त डिचिकी 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 असं नाचायचं. असा मस्त प्लॅन होता आपला. सगळा फिसकटवलास तू. टिक्स, माझ्यासाठी सईसाठी तू एवढं नाही करणार. बस काय भाई, हा हे असं सेंटी होऊन तू शेंड्या लावणार का आपल्याला? तुला माहितीये तुझ्यासाठी आपण काय पण करू शकतो. हो ना? हो 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 ना. हो थँक्स. भाई पण तू मला सांग, हे शास्त्रीय संगीत आहे असं खोटं सांगणार तू सईला आणि तिकडे पॉपशोला घेऊन जाणार? अरे भाई समजून घे ना. अरे वरण भातावर तुपाची धार सोडून खाणारी मुलगी आहे ती. तू तिला डायरेक्ट चिकन बिर्याणी पुढे करणार? हा? वरण भात खाणाऱ्या मुलीला चिकन बिर्याणी आवडू शकते. ॲज इन साईला पॉप म्युझिक आवडतं. भाई हे कसं शक्य आहे? हेच मिस्टेक आहे तुमचं. काय मिस्टेक आहे? का नाही आवडू शकत साईला पॉप म्युझिक? कोणाला काय आवडतं ते आपण नाही डिसाईड करू शकत. म्हणजे लास्ट टाइम साई बोलली मला असं. सईच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही. घे यू इमॅजिन दिक्स. आपणच्या भीतीमुळे त्यांना काय आवडतं ते एक्सप्रेस करत नाही, बोलत नाही. हा हा आता यु नो मायकल, शैलेश काका, हा. तर मायकल जॅक्सनचा फॅन आहे. चायनीज भेळ खातो पण तो घरी नाही सांगत. भाई केतकरांवर PhD केली हा तू? ऑलमोस्ट. एनिवे, मी साईला घेऊन जाणार पॉप कॉन्सर्टला. भाई पण तेवढं सोपं काम नाही हा का ते? का? का काय का? अरे तू सईला घेऊन जाणार तिकडे, हं? आणि मग तिला कळणार की बाबा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहेच नाही. मग अरे मग ती वैतागणार. नाही वैतागणार. एवढा कॉन्फिडन्स कशावरून नाही वैतागणार? मनापासून वाटतं डिक्स. तुला मनापासून जावंसं वाटतंय ना, मग जा बिनधास्त. मी आहे तुझ्या पाठीशी. ईश्वरा, आता तुला काय झालं ईश्वरा ईश्वरा करायला? तसं नाही आई, पण अप्पा परवानगी देतील ना नचिकेत सोबत जायची? अगं ते तू माझ्यावर सोड ग. यांची परवानगी कशी मिळवायची ना ते मला बरोबर कळतं. यांना पटेल अशाच पद्धतीने मी सांगीन त्यांना. आई मी जाऊ का ग? नको. हा? हो, काय सांगू मलाच कळत नाहीये बाई. अगं मी सांगते ना, जा जा मग. अगं पण आजी नचिकेत आहेत फक्त, रिचा आणि दिगंबर पण येणार नाहीये. ईश्वरा, मग नचिकेत काय खाणार आहे का तुला? सभ्य मुलगा आहे बिचारा. पण हे आप्पांना कसं पटेल? अगं ते काम माझं. कल्पना, अगं तू समजावून सांग ना तिला. मी नको. ओहो, म्हणजे आता आई म्हणतात तर जाग. पण अप्पा रागवणार नाहीत ना आई? सई, हे बघ, तू अजूनही विचार कर आणि तूच काय ते ठरव. माझं डोकंच चालत नाही बाई. अगं मी आहे ना इथे डोकं चालवायला. तू कशाला उगीच त्रास करून घेतेस? सई जा ग तू. आजी मी गेले तर काही होणार नाही ना? आहेस का अजून? काही होणार नाही, जा. नक्की जाऊ ना? अगं आता तुला हात धरून बाहेर सोडायला येऊ का? आजी तू म्हणजे ना अगदी कहर आहेस. अगं मी काही कर नाहीये, तूच कहर आहेस. अगं किती घाबरावं माणसानी. एवढे घाबरत बसलीस ना तर आयुष्याची मजा तुला कधीही घेता येणार नाही. हो ना, अगदी बरोबर आहे. हो ना? बघ आमच्या भाबड्या सूनबाईंना सगळ्यांचंच बरोबर वाटतं. काय वाई? बर सई जा, आवर आता. 6 वाजता निघायचंय ना? हो आवडते. नचिकेत तयारी झाली असतील. हो जा. आजी लाडात आली आहे. आई अंकुबाई, जा जा जा. खुशी ते अगदी. आई बघ बघ.
अरे बापरे. साई साई कोण उशीर होईल, चाल लवकर. चला. नचिकेत चला ना, उशीर होतोय. नचिकेत. अहो चला. झाली काय? अय्या किती गोड दिसते माझं बाळ. कुणाची दृष्ट नको लागायला बाई. अगं आई असं काही नसतं ग. असतं गो. बरोबर. नचिकेत नीट जा आणि कार्यक्रम संपल्यावर लगेच घरी परत या. हा. हो बाई. हो. ए मुला, अरे काय सांगते मी, लक्ष कुठे तुझं? हा ऐकलं मी. डन डन. हा ऐकलंस ना? आता काय ऐकलंस सांग. हा. हे हे हा हे हे हेच. पण काय? सॉरी, नीट नाही ऐकलं मी. परत सांग ना. बघितलंस ना, लक्षच नव्हतं याचं. काय रे, तू असा का दिसतोयस? दडपण आलंय का तुला उशीर झालाय म्हणून? हा करेक्ट करेक्ट. आय मीन उशीर होणार ना आता जायला पोचायला, म्हणून थोडं टेन्शन आलं. हो हो हो, उशीर झालाय, निघा आता. हा हा. आणि इकडची काळजी करू नका अजिबात, मी यांना बरोबर गुंडाळते. देवकी, यू आर अ स्वीट हार्ट. अगं बाई. साई चला. हो चला. आई येते. ये 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 ये. हिरोशिमा नागासाकी फुटले. अरे 2 बॉम्ब फुटणार आहेत. 2 बॉम्ब फुटणार म्हणजे काय? डिक्स तू नीट सांगशील का मला आता? अरे एक बॉम्ब तर ऑलरेडी फुटला असेल त्या शो मध्ये. म्हणजे अरे भाई शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सांगून पॉप कॉन्सर्टला घेऊन गेलाय तिला. सई आता त्याला ड्रम सारखी बडवणार आहे तिकडे. तुला माहितीये सईला ना पॉप म्युझिक खूप आवडतं. काय बोलते? ए हो, पण मला माहितीये ना, अप्पांमुळे ना ती स्वतःकडे पण एक्सेप्ट नाही करत. पण माझ्या घरी आली ना तर ऐकते ती कधी कधी. हा भाई बोलला मला सईला हे सगळं आवडतं म्हणून. म्हणून तर खोटं बोलून तिला घेऊन गेला ना तिकडे. पण सई जाम भडकली असणार ग. ए नाही, मला नाही वाटत सई चिडली असेल. अरे काही झालं ना तरी केतकरांचं रक्त येते. भाईची वाट लावणार ती. डिक्स, नाव यू आर एक्झॅजरेटिंग थिंग्स. असं काही नसेल. काय ते जाऊ दे, मला सांग दुसरा बॉम्ब काय फुटणार आहे? अरे दुसरा बॉम्ब तो तर न्यूक्लिअर बॉम्ब पेक्षा पण मोठ्याने फुटणार आहे. म्हणजे तूच विचार कर ना. म्हणजे सई आणि भाई एकत्र कुठेतरी गेलेत. हिटलरला कळल्यावर केवढा मोठा बॉम्ब फुटेल. ए हो यार, अप्पा बॉम्ब तो तर नक्कीच फुटेल. अप्पा बॉम्ब. दिवाळी संपली तरी सुद्धा हे असे कांठळ्या बसवणारे फटाके फोडायची हौस गेलेली नाहीये या नाठाळ कार्ट्यांची. कोणाला विचारून पाठवलं तुम्ही त्या सईला कांगारू सोबत? सुनबाई,
एरवी एखादा डास मारण्याआधी तुम्ही माझी परवानगी घेता. हो. मग आज त्या सईला एकटीलाच कसं काय पाठवलं त्या मुलासोबत? ईश्वरा, आप्पा ते मी ते काय? मला उत्तर हवंय. हे असं कसं केलं तुम्ही? हेच संस्कार आहेत का स्वदेशी केतकरांचे? अहो माझंच मेलीचं चुकलं. आपल्या संस्कारांपेक्षा आपल्या संस्कृतीला जास्त महत्व दिलं. नीट काय ते सांगा. म्हणजे एका परदेशी मुलाला आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, आपलं संगीत साता समुद्रा पार जावं म्हणून केलं मी हे. आपलं संगीत हे आधीच साता समुद्रापलीकडे गेलेलं आहे. त्यासाठी अजून तुम्ही कष्ट करण्याची काहीही गरज नाहीये. पण तुम्हीच म्हणता ना की त्या कांगारूला आपल्या संस्कृतीबद्दल काहीच कळत नाही म्हणून म्हटलं कळू दे त्याला आपलं भारतीय शास्त्रीय संगीत काय असतं ते. आणि सई शिवाय कसं कळणार होतं त्याला. माझं चुकलं. मला वाटलं होतं तुम्ही माझ्या पाठीवर कौतुकाने थाप माराल, पण नाही. नवऱ्याच्या कौतुकाला नशीब असावं लागतं. देवा, माझ्या पत्रिकेत काय योग आहे रे. मी काही चांगलं करायला गेले ना की माझ्यावरच उलटत. मला उचल रे देवा. आता मला नाही समज. झालं का तुमचं स्वगत म्हणून? हो झालं. अहो मग हे तुम्ही मला आधीच नाही का सांगायचं की काय विचार करून तुम्ही सईला त्या कांगारू सोबत पाठवलं होतं? अहो पण तुम्ही बोलू कुठे देताय. माझ्या चुका काढू नका. सांगायची सुद्धा एक पद्धत असते. आता नीट जर मला सगळं सांगितलं असतं तर हा वाद झालाच नसता. संवाद हा प्रभावीपणे मांडला गेला तरच त्याचा उपयोग होतो, समोरच्यावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे ते कांगारू आलं की कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. ईश्वरा, अरे देवा, म्हणजे आणखी काहीतरी नवीन आलं की काय तुमच्या डोक्यात. नाही म्हणजे काहीतरी नवीन छान सुचलंय की काय तुम्हाला असं म्हणायचं होतं. हो. कळेल लवकरच. आजची रात्र झोप उडवणार आहे त्याची. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे असं खोटं बोलून पॉप शोला घेऊन गेलात तुम्ही मला. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं सफाईदारपणे खोटं बोलता. साई, आय नो आय डिड इट, बट त्याच्यासाठी मी 100 टाइम्स सॉरी पण बोललो. हो, पण सॉरी म्हटल्याने तुम्ही जे वागलाय ते बरोबर होत नाही ना. आय अग्री. आणि त्याच्यासाठी पनिशमेंटसाठी पण मी रेडी आहे. बट साई, फॉर अ मोमेंट फॉरगेट इट. विसरते आणि मला सांग काय. पॉप शो आहे असं आधीच मी बोललो असतो तर तू आली असती. जाऊ द्या ते. Look at you, Sai. You're so happy. अशी स्माइल करत राहतो. मग काय हे खोटं बोलणं, दिस इज ऑल वर्थ इट. एनिवे,
शो कसा होता? यू हॅड फन? हो म्हणजे वाईट नव्हता, बरा होता. माझ्यासारखा. म्हणजे पीपल से मी बरा आहे, वाईट नाही आहे. ओके ओके टाईप. मी चांगला आहे असं कोणाला वाटतच नाही, आणि वाटलं तरी बोलत नाही. Sai, did you notice one thing? काय? कॉन्सर्ट व्हेन्यू पासून ऑलमोस्ट घरापर्यंत चालत आलो आपण. अँड एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तू अनकम्फर्टेबल पण नाही झाली, अँड वेळ कसा गेला ते पण नाही कळलं. चला रिक्षा पकडूया, इतके लांब चालत आलोय म्हणजे उशीर झालाय. नको उद्या धोत्रे अंकलचं घर आहे. If I shout your name right now, आपण ऐकू जाईल. We are that close. मग तुम्ही का नाही आठवण केली रिक्षा पकडायची? रिक्षा पकडली असती तर एवढं बोलता आलं नसतं ना. काय? आय मीन इम्पॉर्टंट बोलायचं होतं ना तुला काहीतरी. सो आय डिडंट रिमाइंड यू. बट देन तू ओरडायला लागली मला अबाउट मी खोटं बोललो म्हणून. सो सगळा वेळ त्याच्यात गेला, दुसरं काय नाही बोलता आलं. दुसरं काय? Nothing. Leave it. Just keep walking. So, कशी होती ही इव्हनिंग? माझ्यासाठी खूप स्पेशल होती. What about you? चला घर आलं, सगळे वाट बघत असतील. God, why are girls so difficult? मग कसा काय झाला गाण्याचा कार्यक्रम? छान 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 झाला आप्पा. त्या कांगारूला काही कळलं का नाही आपलं शास्त्रीय संगीत? का झोपा काढल्या त्यानं बसल्या बसल्या? नाही अप्पा, त्यांना खूप आवडला कार्यक्रम. मग आता कुठे अंतर्धान पावलंय ते कांगारू? आणि त्याला आपलं अभिजात संगीत काही रुचलं नसेल म्हणून गेला असेल पाश्चात्य धांगडधिंगा ऐकायला. ते ऐकल्याशिवाय आता झोप कशी लागणार नाही का त्याला? नाही, डोंट वरी अप्पा, खूप शांत झोप लागेल मला. या क्लासिकल म्युझिक असं खूप शांत सूदिंग आहे ना. वा, अगदी भरून पावलो. इनफॅक्ट मला अजून कानामध्ये ऐकू येतं ते म्युझिक. साई, व्हॉट अबाउट यू? तुला येतं ऐकू? हे तुम्ही असे पार्टी असल्यासारखे का सगळे जमले? व्हॉट्स द मॅटर? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय काहीतरी. गोड अशी बातमी द्यायची होती. गोड बातमी तुम्ही देणार मला? हा, विश्वास नाही बसत तुम्ही मला गोड बातमी देऊ शकता. आगाऊपणे बोलण्यात तुझा हात कोणी धरूच शकत नाही रे. युअर राईट. पण कम टू द पॉइंट, काय न्यूज आहे? हा,
ही जमीन माझी आहे, ही जमीन माझी आहे, असं इतके दिवस तू सांगून उड्या मारतोयस ना. आता ते जरी काही असलं ना तरी त्या जमिनीवर जे घर बांधलंय ना ते माझ्या नावावर आहे. म्हणजे पर्यायाने त्या जमिनीवरही माझा हक्क येतो. मग तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे? अरे अरे माझा हक्क मी बजावणार. तुला त्या कागदपत्रांवर सह्या करायलाच लागतील. नाही केल्या तर? अरे असं कसं नाही करणार तू? अरे फार मोठे वकील केलेत मी, केसकर वकील. माझा मानसिक छळ केला, माझी फसवणूक केली, या आरोपांखाली तुझ्यावर खटला भरणार आहेत ते.